Hello dear students. Once again I welcome all of you in this video lecture. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir MHG College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, in this video lecture we are going to begin new lesson, that is 1.4 Big Data, Big Insights. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रोज सेक्शनमधला नवीन धडा सुरू करत आहोत की ज्याचं नाव आहे बिग डाटा बिग इन्साइट्स. हा 1.4 म्हणजे आपल्या प्रोज सेक्शनमधला चौथा धडा आहे. तर आपण डायरेक्टली बघणार आहोत की हा धडा नेमका कशाविषयी आहे. आता बिग डाटा म्हणजे मोठी माहिती आणि बिग इन्साइट म्हणजे अंतर्दृष्टी किंवा तो जो डाटा आहे तो समजून घेणे, दॅट इज अंडरस्टँडिंग. बिग डाटा मीन्स बिग इन्फॉर्मेशन आणि बिग इन्साइट मीन्स टू हॅव अ बिग अंडरस्टँडिंग. म्हणजे आपण वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यापर्यंत येते ती माहिती म्हणजे बिग डाटा. आणि बिग इन्साइट्स म्हणजे काय की आपण ती माहिती समजून घेणं, तिचं विश्लेषण करणं, ॲनालिसिस करणं हे महत्त्वाचं आहे. तर आता आपण सुरुवातीला या धड्यामध्ये बघणार आहोत की नेमका बिग डाटा बिग इन्साइट यामध्ये ह्या लेखामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली काय सांगण्यात आलेलं आहे. तर बघूया की व्हॉट इज बिग डाटा. There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. आता आपल्या जीवनामध्ये अशी क्रांती घडलेली आहे. बिग रिव्होल्यूशन म्हणजे क्रांती, की ज्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये बदल घडून आलेला आहे. लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली. विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डाटा. आणि आपल्या या जीवनशैलीवर कोणाचा परिणाम होतो आहे तर हा जो बिग डाटा आहे, ही जी माहिती आहे, मोठी माहिती, तर हिच्यामुळे आपल्या जीवनामध्ये बदल घडून आलेला आहे. आता बिग डाटा म्हणजे ही जी माहिती आहे ही वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून साठवली जाते. विशेषत्वाने व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, तुमचा यूट्यूब, नेटवर्किंग, याला वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. तर त्या वेबसाईट्समधून आपल्याकडे आपल्या अँड्रॉईड फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जो डाटा आहे तो मिळत असतो आणि हा डाटा स्टोअर केला जातो किंवा साठवला जातो. आता हा जो डाटा साठवला जातो तो अशा वेगवेगळ्या माध्यमातून साठवला जातो. तो एकाच वेळेला एकाच संगणकात साठवणं शक्य नाही आहे. तर हा वेगवेगळ्या स्वरूपाचा डाटा हा खूप व्यापक, हा खूप मोठा आहे. आणि हा जो डाटा आहे, ही जी माहिती आहे ही इतक्या व्यापक स्वरूपाची आहे की आपल्या मोबाईलच्या नेटवर आपण एका क्लिकवर जगातली कुठलीही माहिती सर्च करू शकतो. आणि म्हणून आपण इतके हॅबिच्युएटेड, इतकी आपल्याला सवय झालेली आहे की आपण त्या तंत्रज्ञानाशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून हा जो बिग डाटा आहे म्हणजे आपल्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोचणारा हा जो डाटा आहे, हा डाटा आपल्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारा आहे. म्हणजे बघा की आजच्या काळातील जी काही सर्व लोक आहेत, सर्व प्रकारचे पिढ्या बघा की अगदी तरुण असतील किंवा प्रौढ असतील, वृद्ध असतील, तर सगळ्यांना एक मोबाईलविषयी कायम अटॅचमेंट आहे की मोबाईलमधील असलेली जी माहिती आहे आपल्याला व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या, ट्विटरच्या माध्यमातून येणारी जी काही माहिती आहे ती आपण सातत्याने चाळत असतो, बघत असतो. सातत्याने आपण नवीन नवीन गोष्टींचा शोध घेत असतो. म्हणजे इतकी आपल्याला ती जी सवय आहे ती झालेली असते. आणि ही जी माहिती आहे हिचं आपण कायम विश्लेषण करतो, तिच्याविषयी आपण तर्कवितर्क लावतो. त्या माहितीमधली जी माहिती आपल्या फायद्याची असेल ती आपण शोधतो वगैरे. मग आता लेखक असं म्हणत आहे की आवर फूड हॅबिट्स
our healthcare, our traveling, our scientific pursuit, you name it and everything has changed 360 degrees. म्हणजे जसं 360 कोणामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य बदललेलं आहे, ज्याच्यामध्ये परिवर्तन घडून आणलेलं आहे या बिग डाटामुळे. आणि या बिग डाटाने आपली खाद्यपदार्थांची सवय बदलली, आपल्या आरोग्याची सवय बदलली, प्रवासाची सवय बदलवली, वैज्ञानिक शोधाची सुद्धा दिशा या बिग डाटामुळे बदललेली दिसून येते. म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जो बिग डाटा आहे तो आता प्रत्येक क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वापरला जातो की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. म्हणजे कुठलंच क्षेत्र असं नाही आहे, म्हणजे सुटलेलं नाही आहे की जिथे ही जी संगणक प्रणालीतली किंवा ही जी नेटवर्क प्रणालीमधली माहिती वापरली जात नाही किंवा लोकांकडनं शोधली जात नाही, असं एकही क्षेत्र उरलेलं नाही असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून ते म्हटलं 360 डिग्री म्हणजे 360 अंशाच्या कोणामध्ये आपण परिपूर्ण बदललेलो आहोत, टॉप टू बॉटम. द मॅसिव्ह अवेलेबल डाटा with us can really work wonders. The massive data available with us can really work wonders. आपल्याकडे जो डाटा उपलब्ध आहे तो आपल्यासाठी एक वंडर आहे, चमत्कार आहे किंवा आश्चर्य आहे. म्हणजे बघा की पूर्वीच्या काळी ज्या काळात मोबाईल्स नव्हते त्या काळात लोक ग्रंथालयात जाणं, पुस्तकं शोधणं, पुस्तकं वाचणं, वर्तमानपत्र वाचणं या माध्यमातून लोकांना माहिती मिळत होती. पण आजच्या आधुनिक काळामध्ये असं झालं आहे की सगळ्यांना आता मोबाईलच्या एका क्लिकवर ही सगळी माहिती उपलब्ध होते आणि म्हणून या माध्यमातून आपल्या लाईफस्टाईलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला. म्हणजे जशी आपण मोबाईलमध्ये माहिती सर्च करतो तसं आपल्या विचारांमध्ये, मतामध्ये बदल होत जातो आणि आपण त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल घडवत जातो. आणि म्हणून ते म्हटलं आहे की देर आर द लाईफ चेंजेस, देर आर द लाईफ स्टाईल चेंजेस इन अवर लाईफ बिकॉज ऑफ दिस बिग डाटा. Friends, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp? आता आपण फेसबुकवर एखादी गोष्ट आपल्याला आवडली किंवा व्हॉट्सअपवर एखादी गोष्ट आवडली तर आपण तिला लाईक करतो. मग त्यावेळेस नेमकं काय घडतं? व्हिजिट एनी वेबसाईट किंवा आपण एखाद्या वेबसाईटवर आपण म्हणजे गुगलमध्ये आपण गेलो आणि वेबसाईटला भेट दिली किंवा मेक ऑनलाईन परचेसेस ऑर वॉच व्हिडिओज, आपण एखादा व्हिडिओ पाहिला, ऑनलाईन खरेदी केली तर काय होतं? तर येस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्ड. मग जी पण कृती तुम्ही ऑनलाईन करणार ची नोंद कुठेतरी घेतली जाते, म्हणजे ती माहिती रेकॉर्ड होते. आता माहिती रेकॉर्ड होते याचा अर्थ असा की आपण नेटवर जाऊन किंवा कुठल्याही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट वगैरे, तर ह्याच्यामुळे काय होतं की आपली माहिती ऑटोमॅटिकली त्या संगणकाच्या माध्यमातून म्हणा किंवा त्या नेटवर्किंगच्या माध्यमातून म्हणा ती साठवली जाते. आता आपली माहिती म्हणजे आपला मोबाईल नंबर असेल, आपला आधार नंबर असेल किंवा आपला ईमेल ID असेल, तर आपली जी काही पर्सनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे ती ऑटोमॅटिकली ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून सेव्ह होत असते. आणि म्हणून त्याने म्हटलं आहे की जेव्हा आपली माहिती दुसऱ्यांपर्यंत जाते तेव्हा ती माहिती मॉनिटर्ड, तिच्यावर नियंत्रण ठेवलं जातं अँड ॲनलाइज्ड, आणि तिचं विश्लेषण केलं जातं की आपल्या जीवनाविषयीच्या आवडीनिवडी काय आहेत, आपण कोणत्या प्रकारची लाईफस्टाईल पसंत करतो किंवा आपण कशा पद्धतीने जीवनामध्ये जगत असताना बिहेव करतो, तर ह्या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे आता इथे लेखकाला म्हणायचं असं आहे की आपण जे काही व्हॉट्सअप आणि फेसबुक किंवा जे काही इतर तंत्रज्ञान वापरतो, जो काही मीडिया आपण वापरतो, तर आपण सहजरित्या सर्फिंग करतो, नेटवर आपण सहज शोधतो. पण आपण
ज्या गोष्टींचा शोध घेतो त्या गोष्टींचा शोध घेत असताना आपली माहिती म्हणजे आपल्या पर्सनल मोबाईल नंबर असेल, ईमेल आय डी असेल किंवा आणखीन इतर माहिती असेल ती ऑटोमॅटिकली त्या माध्यमांमध्ये स्टोअर होते. मग आता आपली माहिती जी ह्या लोकांपर्यंत जाते तर त्या माहितीचा उपयोग कसा केला जातो ते लेखकाने पुढच्या भागात दिलेलं आहे. ते बघा. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. खूप मोठी माहिती जमा होते. लेट मी गिव्ह यू एन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. Big data can be petabyte or exabyte of data consisting of billions to trillions of records of billions of people. म्हणजे दशलक्षावधी अब्जावधी लोकांची जी माहिती आहे ती पिटाबाईट आणि एक्झाबाईट म्हणजे अनंत अशा बाईट्समध्ये साठवली जाते. कन्सिस्ट म्हणजे समावेश असणे. मग आता बिलियन्स ऑर ट्रिलियन्स म्हणजे दशलक्षावधी अब्जावधी अशा रेकॉर्ड लोकांची जी माहिती आहे ही ह्या मीडियाच्या माध्यमातून साठवली जाते. ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर, कॉन्टॅक्ट सेंटर्स अँड सोशल मीडिया, मोबाईल डाटा अँड सो ऑन. मग आता ही माहिती वेगवेगळ्या सोर्सेस म्हणजे स्रोतातून साठवली जाते. माझे स्रोत काय आता वेबसाईटमधनं ती माहिती स्टोअर होईल. सेल्स म्हणजे इथे काही व्यापारी लिंक असणाऱ्या वेबसाईट्स असतात म्हणजे खरेदी विक्री करणाऱ्या ज्या वेबसाईट्स असतात किंवा कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया आणि मोबाईल डाटा अँड सो ऑन. म्हणजे आपण ज्या ज्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीने आपण जी काही वेबसाईट किंवा जो काही मीडिया आपण वापरणार आहोत तर त्या माध्यमातून आपली जी काही माहिती आहे ती डेटा जो बिग डेटा जो आहे तो साठवला जातो आणि त्याचा उपयोग हा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या उद्योग करत असतात. मग आता उद्योग जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते कोणते आहेत? मग आता त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, गारमेंट इंडस्ट्री असेल, फूड इंडस्ट्री असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग करणाऱ्या कंपन्या आहेत तर ह्या कंपन्या तो डाटा वापरून ग्राहकाची आवड निवड लक्षात घेऊन ग्राहकाशी कस्टमर रिलेशन निर्माण करून त्या ग्राहकापर्यंत पोचून त्यांच्या व्यवसायामध्ये स्वतःला फायदा होईल अशा पद्धतीने तो व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हा जो बिग डाटा आहे हा एक सोर्स आहे कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि हा बिग डाटा जो आहे तो कोण ॲनलाइज करतं तर ह्या ज्या बिग इंडस्ट्रीज आहेत ह्या त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असतात. आता इथे या ठिकाणी पिटाबाईट आणि एक्झाबाईटचा अर्थ दिलेला आहे. तो मी थोडक्यात सांगतो की पिटाबाईट म्हणजे युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन म्हणजे 1000 दशलक्ष च्या बरोबर असणारी माहिती म्हणजे ही पिटाबाईट. आणि एक्झाबाईट म्हणजे युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू क्विंटिलियन. क्विंटिलियन्स मध्ये इथे एकावर 18 शून्य आपण म्हणूया एक्झाबाईट म्हणजे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये की जी संख्या आपल्याला वाचता सुद्धा येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा डाटा वेगवेगळ्या मीडियामध्ये साठवला जातो आणि हा वेगवेगळ्या स्रोतातून साठवला जातो. आणि हा डाटा वेगवेगळ्या स्रोतातून जेव्हा साठवला जातो तेव्हा तो वेगवेगळ्या इंडस्ट्रीज म्हणजे कंपन्यांपर्यंत उद्योगांपर्यंत तो डाटा पोचतो. The data available to industries and companies is enormously increasing in volume, variations, velocity, veracity and value. म्हणजे त्या डाटाचा जो काही आवाका आहे व्हॉल्यूम आहे हा मोठ्या प्रमाणात वाढतोय. माहिती वाढते. व्हेरिएशन त्या माहितीमध्ये विविधता आहे, वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे. व्हेलोसिटी गती म्हणजे ती माहिती आपल्यापर्यंत किंवा आपल्याकडून त्या उद्योग करणाऱ्या कंपन्यांपर्यंत ती माहिती मोठ्या गतीने स्पीडने पोचते. व्हेरॅसिटी आणि त्या माहितीमध्ये सत्यता म्हणजे त्याची सत्यता पण पडताळून पाहिली जाते. आणि व्हॅल्यू त्या माहितीला एक विशिष्ट मूल्य आहे.
म्हणजे इथे असं लेखकाने असं सांगितलेलं आहे की बिग डाटा हा मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या मीडियाजमध्ये साठवला जातो. त्या बिग डाटाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आढळून येते आणि तो शेअर करताना त्याचा जो स्पीड आहे, जी व्हेलोसिटी गती आहे, ती पण तितकीच अधिक वेगवान आहे. व्हेरॅसिटी म्हणजे पुन्हा त्या डाटामध्ये पुन्हा सत्यता पडताळून पाहिली जाते अँड व्हॅल्यू आणि त्याला एक मूल्य आहे. म्हणजे आता बघा की ऑनलाईनच्या या जगामध्ये वावरत असताना आपल्याला असं लक्षात येतं की ही जी नेटवर्किंग सोर्समधली संगणकीय प्रणालीतली जी काही माहिती आहे, तर ही माहिती प्रचंड वेगाने ग्राहकांपर्यंत किंवा ग्राहकांकडून उद्योजकांपर्यंत पोचते. त्याच्यातली सत्यता पडताळणं, त्याची व्हॅल्यू समजून घेणं, त्याच्यामधली विविधता समजणं, ह्या सर्व गोष्टी आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येतात. इनॉर्मसली म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात. सच अ बिग डाटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस. आता बिग डाटा मिळवणं सोपं आहे, पण त्या ऑब्टेन म्हणजे मिळवणे, पण त्याच्यातील जी आव्हानं आहेत ती पण तितकीच मोठी आहेत. द करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज अँड हेन्स बिग डाटा एनालिटिक्स इज यूज टू गिव्ह इनसाइट्स दॅट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. इनकॉम्प्रिहेन्सिबल म्हणजे अनाकलनीय. म्हणजे ही जी माहिती आहे ही इतकी व्यापक आणि विस्तृत आहे की जी आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. म्हणजे आपला जो आकलनाचा आवाका आहे त्यापेक्षाही ही माहिती खूप काही पटीने जास्त आहे. आणि म्हणून जी पण माहिती आपण सर्च करणार, जी पण माहिती आपल्यापर्यंत येणार, तर ती माहिती आपण काय करतो, इन्साईट म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमामध्ये असं झालं आहे की रोज आपल्यापर्यंत नवीन नवीन प्रकारची माहिती मिळत असते. नवीन नवीन प्रकारची ही माहिती आपल्या ज्ञानामध्ये भर घालणारी असते आणि हे जे ज्ञान आपल्यापर्यंत पोचतं ते समजून घेणं, त्याचं विश्लेषण करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आता सगळ्याच ज्ञानापर्यंत आपल्याला पोचणं एकाच वेळी शक्य नसतं, पण आपण आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि ज्ञान ह्या वेबसाईट्सवर किंवा या मीडियामध्ये शोधत असतो आणि ती समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बिग डाटा analytics is the complex process of examining large and varied data sets or big data to uncover information. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो बिग डाटा आहे ही एक कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ऑफ एक्झॅमिनिंग लार्ज अँड व्हॅरिड डाटा सेट्स ऑर बिग डाटा टू अनकवर इन्फॉर्मेशन. मग आता आपल्याला ही जी माहिती आपल्यापर्यंत येते तर ती तपासून बघणे, एक्झॅमिन करणं ही एक गुंतागुंतीची प्रोसेस आहे. आणि हा जो विविध स्वरूपाचा डाटा म्हणजे विविध स्वरूपाची जी माहिती आहे तर तिच्या मधली जी माहिती आपल्यासमोर येते तर ती माहिती समजून घेण्यासाठी आपल्याला खूप वेगळ्या दृष्टिकोनाची गरज आहे. आता कशी, तर बघा, सच ॲज अ हिडन पॅटर्न. आता कोणतीही माहिती आपल्यासमोर येते मग त्याची एक छुपी अशा प्रकारची रचना असते. अननोन कोरिलेशन आणि एक प्रकारचा अनभिज्ञ किंवा आपल्याला माहीत नसलेला सहसंबंध त्या माहितीमध्ये असतो. मार्केट ट्रेंड्स आणि बाजारपेठेतील वैशिष्ट्य अँड कस्टमर प्रेफरन्स आणि ग्राहकाचं प्राधान्य या सर्व गोष्टी आपल्याला त्या माहितीमध्ये आढळतात. आता हिडन पॅटर्न म्हणजे काय, तर हिडन पॅटर्नमध्ये एक प्रकारे आपली जी वैयक्तिक माहिती आहे ती ऑटोमॅटिकली त्या आपण जी पण वेबसाईट किंवा नेटवर्कमध्ये जाऊन जे पण आपण क्लिक करणार तर त्या ठिकाणी ती साठवली जाते. दिस इज अ हिडन पॅटर्न. किंवा त्याच्या मागे एक वेगळ्या प्रकारची रचना, त्याच्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा सहसंबंध म्हणजे कोरिलेशन जोडलं जातं. मार्केट ट्रेंड्स म्हणजे बाजारपेठेमध्ये जे काही वैशिष्ट्य असतात तर तीसुद्धा त्या पॅटर्नमध्ये समाविष्ट असतात. अँड कस्टमर प्रेफरन्स आणि मग जी माहिती
त्या उद्योजकांना मिळते. मग त्याच्यावरनं उद्योजकांना कळतं की ग्राहकाची पसंती काय आहे, नापसंती काय आहे, आणि मग त्यानुसार ते आपली पुढची जी स्ट्रॅटर्जी आहे, व्यूहरचना आहे ती ठरवतात. म्हणजे कशा पद्धतीने ग्राहकाला आपल्या वस्तूकडे अट्रॅक्ट करता येईल आणि जास्तीत जास्त आपल्याला वस्तू खपवता येईल. तर हा विचार प्रत्येक उद्योजक करत असतो. म्हणजे इथे स्पर्धा आहे. म्हणजे बिग डाटामुळे काय झालं आहे की त्या ग्राहकापर्यंत पोचणं सहज शक्य झाल्यामुळे आपल्याला त्या ग्राहकाची सुद्धा माहिती मिळते आणि सेकंडली त्या ग्राहकापर्यंत आपल्याला पोचताही येतं. म्हणजे इथे बिग डाटामुळे बिझनेसमध्ये जी कॉम्पिटिशन वाढलेली आहे, तर त्या कॉम्पिटिशनमुळे अनेक असे जे उद्योजक आहेत ते जे यशस्वी झाले ते खूप पुढे निघून गेले. त्यांनी खूप मोठी प्रगती आपल्याला केलेली दिसून येते. विथ सच अ ह्यूज डाटा अवेलेबल विथ द इंडस्ट्री दे कॅन हॅव इनन्युमरेबल ॲडव्हान्टेजेस. आता ज्या उद्योगांकडे ही माहिती उपलब्ध आहे तर त्याचे अनेक फायदे त्या उद्योजकांना होत असतात. हेन्स ऑल इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू रिप द मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. आणि सर्वच जे उद्योग आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत त्या जास्तीत जास्त रिप म्हणजे लुटणे किंवा खेचणे, जास्तीत जास्त मॅक्झिमम बेनिफिट घेण्याचा ते या बिग डाटाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आणि अनेक असे उद्योग आहेत की ते त्यांच्या स्पर्धकापासून अनेक मैल दूर निघून गेले. म्हणजे अनेक प्रकारे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली दिसून येते. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डाटा दॅट इज इम्पॉर्टंट. आता इथे ती माहिती महत्त्वाची असं नाही आहे, तर माहितीपेक्षा ती माहिती तुम्ही कशी वापरता, तिचं विश्लेषण कसं करता, तिचा अर्थ कसा लावता, त्याच्यानुसार तुम्ही कसं प्लॅनिंग करता. म्हणजे पुढची सुद्धा गोष्ट ह्या कॉम्पिटिटरसाठी किंवा हे जी इंडस्ट्री उद्योग जगत आहे यांच्यासाठी महत्त्वाची. आणि म्हणून ते काय सांगते, इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डाटा. म्हणजे केवळ ती माहिती किंवा माहितीचं प्रमाण महत्त्वाचं नाही आहे, दॅट इज इम्पॉर्टंट, बट व्हॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डाटा इज व्हॉट मॅटर्स. ती जी संस्था आहे, जी काही कंपनी आहे, जो काही उद्योग आहे, तो माहितीचा कसा उपयोग करतो हे याच्यावर त्या माहिती वापरण्याचं यश अवलंबून आहे किंवा त्या व्यवसायातलं त्या उद्योजकाचं ते यश त्याच्यामध्ये अवलंबून आहे असं आपल्याला दिसतं. त्यानंतर आपण यूज ऑफ बिग डाटामध्ये पहिला मुद्दा बघणार आहोत की आपण असं पाहिलं की डाटा हा प्रत्येक क्षेत्रात वापरला जातो. प्रत्येक क्षेत्रामधली जी माहिती आहे ही आपल्याला नेटवर्किंगच्या माध्यमातून, वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या माध्यमातून मिळत असते. आणि ह्या वेबसाईट्स किंवा जे काही ॲप्स जे बनवले जातात ते प्रत्येक ग्राहक हा ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार त्या ॲप्सचा किंवा त्या माहितीचा वापर करत असतो. म्हणजे आवश्यकतेनुसार, गरजेनुसार आपण त्याचा वापर करत असतो. आता आपण साधा मोबाईल अँड्रॉईड फोन आपण जर घेतलं तर अँड्रॉईड फोनमध्ये आपण बघा की प्रत्येक प्रकारचे ॲप्स आपल्या अँड्रॉईड फोनमध्ये उपलब्ध आहे. आता इथे त्याच्यातले काही गोष्टींची माहिती आपल्याला दिली. जसं पहिलं आहे लोकेशन ट्रॅकिंग. आता लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणाची माहिती मिळवायची असेल तर आपल्या मोबाईलमध्ये GPS प्रणाली आहे किंवा ट्रॅकर असतं की त्या ट्रॅकरच्या माध्यमातून आपल्याला कळतं की एखाद्या गोष्टीचं म्हणा किंवा एखाद्या वाहनाचं स्थान निश्चित करता येते की ते वाहन कुठे आहे, कोणत्या रस्त्यावर आहे, किंवा त्या रस्त्यावर कुठे ट्रॅफिक जाम आहे किंवा नाही, गर्दी आहे का, तिथे अपघात झाला आहे का, ते वन वे आहे का, टू वे आहे, रस्ता बंद आहे का. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या GPS प्रणालीच्या माध्यमातून ट्रेस होतात. इथे तेच आपल्याला ह्या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं ते बघा. बिग डाटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस. म्हणजे एखाद्या ठिकाणाची तंतोतंत आणि अचूक माहिती देण्याचं काम या बिग डाटाच्या माध्यमातून होतं. उदाहरणार्थ युअर GPS अँड गुगल मॅप्स. GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. म्हणजे आपण पूर्ण वैश्विकदृष्ट्या ह्या जगातली कुठली व्यक्ती कुठे आहे, कुठलं स्थान कोणत्या ठिकाणी आहे किंवा लोकेशन काय आहे हे आपल्याला त्या GPS प्रणालीमध्ये आपल्याला माहिती होतं किंवा गुगल मॅप्सच्या माध्यमातून पण माहिती होतं.
make the use of big data. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get real-time data about traffic congestion on a particular route, information if the route is closed or if it is one-way route, understanding accident prone areas, etc. म्हणजे आता या GPS-च्या माध्यमातून किंवा गुगल मॅप्सच्या माध्यमातून आपल्याला एवढं निश्चित समजतं की त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती म्हणजे जिओग्राफिक पोझिशन नेमकी काय आहे. त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सर्सचा वापर करून त्या प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला रिअल टाईम डेटा म्हणजे खरी माहिती त्यावेळेसची मिळते की त्यावेळेस त्या रस्त्यावर ट्रॅफिक किती आहे, कंजेशन म्हणजे ट्रॅफिक म्हणजे खूप गर्दी आहे का, किंवा तो त्या विशिष्ट रूटवरच आपण आहोत का, त्या मार्गावर आहोत का. विशेष म्हणजे जर तो रस्ता बंद असेल तर आपल्याला त्याची पण माहिती मिळते. और इफ इट इज अ वन वे रूट, तो रस्ता एकमार्गी आहे किंवा काय, आणि तो अपघातप्रवण क्षेत्र म्हणजे तो रस्ता जो आहे तो अपघातप्रवण एरिया आहे किंवा काय, तर याविषयीची माहिती आपल्याला या लोकेशन ट्रॅकिंगमधून मिळत असते. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल. आपल्या प्रवासानुसार आपण आपला मार्ग जो असतो त्याचं प्लॅनिंग नियोजन करू शकता. म्हणजे आपण नेमकं कोणत्या मार्गाने प्रवास करायचा, त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो. ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स म्हणजे प्रवासाची वेळ पण, आणि पुन्हा जर मालाची वाहतूक करणारा जर एखादा ट्रक असेल तर त्याचासुद्धा मार्ग आपल्याला निवडता येतो या GPS प्रणालीच्या माध्यमातून. आता ते ट्रॅव्हल टाईम म्हणजे प्रवासाचा वेळ आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स म्हणजे मालाची वाहतूक. मग आता उद्योजकांना जर मालाची वाहतूक रस्त्याच्या मार्गाने करायची असेल तर त्यांनी जर त्या वाहनाला जर GPS ट्रॅकर लावलं तर GPS ट्रॅकरच्या माध्यमातून त्या मालकाला समजतं की आपलं वाहन योग्य रस्त्याने योग्य ठिकाणापर्यंत जात आहे किंवा नाही, किंवा योग्य वेळेला निघालं का, योग्य वेळेला ते पोचलं का. तर हे जे टाईम मॅनेजमेंट किंवा हे जे प्लॅनिंग आहे हे त्या ट्रान्सपोर्ट हा व्यवसाय करणाऱ्या म्हणजे ट्रान्सपोर्ट करणाऱ्या अनेक कंपन्या किंवा अनेक अशा सप्लायर्स आहेत की ज्यांच्या माध्यमातून त्यांना या GPS प्रणालीचा उपयोग करण्यासाठी त्यांना खूप फायदा होतो. तर इथे म्हणूनच आपल्याला सांगितलेलं आहे की ट्रान्सपोर्टेशनमध्ये GPS प्रणाली ही खूप खूप फायदेशीर दिसून येते, आढळून येते. इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ द युअर गुड्स इन ट्रान्झिट. आता जर आपण एखाद्या गोष्टीची ऑनलाईन बुकिंग केलेली असेल आणि ती जर गोष्ट ऑनलाईन मागवलेली असेल तर ऑनलाईन मागवलेल्या वस्तूचं लोकेशनसुद्धा आपल्याला ट्रॅक करता येतं. ट्रान्झिट म्हणजे जर ती वस्तू जर प्रवासामध्ये असेल आणि नेमकी ती कोणत्या ठिकाणी पोचली, कुठपर्यंत ती वस्तू आलेली आहे. आता येथे उदाहरण मी असं देईल की समजा या ज्या मोठ्या मोठ्या कुरिअर कंपन्या असतात किंवा ट्रान्सपोर्ट कंपन्या ज्या असतात, तर जेव्हा त्या मालाची वाहतूक करत असतात तेव्हा ते काय करतात की संगणकामध्ये त्या मालाला विशिष्ट प्रकारचा नंबर किंवा बारकोड दिलेला असतो आणि तो त्यांनी त्यांच्या संगणकात टाकून ठेवलेला असतो. मग प्रत्येक वेळेला ज्या ज्या ठिकाणी तो माल पोहोचेल त्या त्या वेळेला त्या त्या संगणकामध्ये वेळेची नोंद होते, त्या ठिकाणाची नोंद होते. आणि तो जो नंबर आहे, जो काही बारकोड नंबर आहे, तो जर आपण त्यांच्या वेबसाईटवर टाकला तर आपल्याला कळतं की आपण जी वस्तू मागवली ती नेमकी कुठपर्यंत पोचली आहे किंवा ती प्रॉपर वे येते आहे किंवा नाही. आता हे ट्रॅकिंग सिस्टीम आहे. आपण साधं पोस्ट ऑफिसमध्ये गेलो आणि आपण जर रजिस्टर पोस्ट टाकला तर त्याचासुद्धा मेसेज आपल्याला मोबाईलवर येतो. आपण जर मोबाईल नंबर दिला तर, आणि आपल्याला कळतं की आपलं जे पार्सल आहे किंवा जे काही RPD किंवा रजिस्टर पोस्ट पॉकेट आहे तर हे नेमकं कोणत्या टपाल विभागात पडलेलं आहे किंवा कोणाकडे आहे, ते त्या पोस्टमनने दिलं का, डिलिव्हर केलं का. तर ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला ह्या GPS प्रणालीमुळे किंवा ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून माहीत होतात. आणि म्हणून GPS प्रणाली ही आजच्या काळामध्ये त्या लोकेशनचं निश्चितीकरण करण्यासाठी म्हणजे ते लोकेशन निश्चित माहिती होण्यासाठी आपल्याला मदत होते.
यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ गुड्स. आपल्याला मालाची परिस्थिती म्हणजे स्थिती काय आहे हे सुद्धा त्या ट्रॅकरद्वारे शोधता येतं. This has immensely helped the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. आता लॉजिस्टिक म्हणजे सप्लाय किंवा पुरवठा करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यासाठी खूप आता प्रवासातले धोके कमी झालेले आहेत, म्हणजे रिस्क कमी झाले ट्रान्सपोर्टमध्ये. त्यांच्या मालाची वाहतूक करण्याचा वेग वाढलेला आहे आणि विश्वसनीयता वाढली, म्हणजे माल पोचवण्याची जी विश्वसनीयता आहे ती वाढलेली आहे. म्हणजे ते वाहन भरकटलं किंवा माल गहाळ झाला वगैरे, तर अशा प्रकारच्या आता तक्रारी खूप कमी होतात आणि जी सप्लाय चेन आहे, जी काही लॉजिस्टिक चेन आहे, तर ती लॉजिस्टिक चेन आपल्याला अधिक रॅपिडली, अधिक वेगाने, ॲक्युरेटली, अचूकपणे काम करताना दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या धड्याच्या पहिल्या पार्टमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की बिग डाटा काय आहे, बिग इन्साइट्स काय आहे, कशा पद्धतीने त्या बिग डाटा किंवा बिग जी इन्फॉर्मेशन आहे ती साठवली जाते. ग्राहकांची जी माहिती आहे ते वेगवेगळे इंडस्ट्रियलिस्ट किंवा उद्योजक कशा पद्धतीने त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी करत असतात. त्यानंतर आपण असं पाहिलं की ज्या ही कंपन्या त्या माहितीचा वापर करतात तर त्या कशा पद्धतीने करतात यावर त्या कंपन्यांचा जो काही फायदा आहे किंवा त्यांचं जे यश आहे ते अवलंबून असतं, हे आपण पाहिलेलं आहे. तर बिग डाटा इज इम्पॉर्टंट फॉर पर्टिक्युलरली द इंडस्ट्रीज ऑर बिझनेसमॅन. त्यानंतर आपण पाहिलं की पहिला मुद्दा लोकेशन ट्रॅकिंगचा पाहिलं की कशा पद्धतीने GPS मॅपिंग किंवा गुगल मॅपिंग जे आहे ही जी प्रणाली आहे या दोन्ही या संगणकामध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये महत्त्वाच्या आहेत किंवा पोझिशनिंग थिंग म्हणजे वस्तूची जी स्थान निश्चिती आहे ती करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. तर आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये थांबतो आहे. तर पुन्हा आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटणार आहोत. तर टिल देन गुड बाय एव्हरीबडी. थँक्यू.